भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यांवरून सध्या उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय। गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का असा सवाल ठाकरे यांनी केला। अफगाणिस्तानात सैन्य घुसवलं म्हणून मॉस्को ऑलिम्पिकवर अमेरिकेनं बहिष्कार टाकला होता अशी आठवण सुद्धा उद्धव ठाकरेंनी सरकारला करून दिली आहे। आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंद की गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप कोका कोला चला चाय गरम गेला, आता ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर? देशासमोर तुम्हाला, देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशाहसाठी। कोण आहे जयशाह? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे। 1980 सालच्या मॉस्को ऑलिम्पिक मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील देशांनी बहिष्कार टाकला होता। तुम्ही गुगल करून बघा का टाकला होता। रशिया अमेरिकेत घुसली होती म्हणून नाही, रशिया अफगाणिस्तानमध्ये घुसली होती म्हणून अमेरिका आणि तिच्या नेतृत्वाखाली काही देशांनी त्या ऑलिम्पिक्सवरती बहिष्कार टाकला। ऑलिम्पिकवरती संपूर्ण जग हा तर कुठला कप आहे? जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत। म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे। हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो। कोणावर क्रिकेट खेळल्यावर तरी पण पाकिस्तानला चड्डीत ठेवण्याचं काम आमच्याच मोदी सरकारने केलेलं आहे, म्हणून ते संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये। आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार की हा पाकिस्तानच्या बाजूने बुरखा घालून उभा राहणार? संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही। तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही। आशिष शेलरचं ज्ञान कमी आहे। जावेद मियादाद बाळासाहेबांना विनंती करायला आला होता की भारत पाकिस्तान मॅच होऊ द्या। बाळासाहेबांनी असं सांगितलं, एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही। आशिष शेलार जरी BCCIचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही। बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय? आशिष शेलार कुठे होता त्यावेळेला? त्यावेळेला आशिष शेलार गल्लीत पण क्रिकेट खेळत नव्हता।